बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांनो सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करावं। काल सहजच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा स्टेटस फायनान्स स्टडी हा रिपोर्ट मी पाहत होतो। या रिपोर्टच्या अंतर्गत म्हणजे 2024-2025 साठीचा हा जो रिपोर्ट प्रसिद्ध झालेला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा, याच्यामध्ये महाराष्ट्राच्या अनुषंगाने किंवा महाराष्ट्रात सध्या लागू असलेल्या योजनांच्या अनुषंगाने नेमकं काय मत मांडलं गेलेलं आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे नेमकं काय मत मांडलं गेलेलं आहे याच्याकडे जरा बारीकीने पाहत असताना मला नवल वाटत होतं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे काही ताशेरे विशेषतः महाराष्ट्राच्या योजनांबद्दल, महाराष्ट्रात लागू असलेल्या योजनांबद्दल उचललेले आहेत, उठवलेले आहेत, ते ताशेरे पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला निकालानंतरचाच मुहूर्त का भेटावा, म्हणजे हे सारे ताशेरे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निवडणुकांच्या निकालाच्या आधी किंवा निवडणुकांच्या आधी देखील उठवू शकत होती, ओढू शकत होती। पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे सारे ताशेरे ओढण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागू दिला। त्यानंतर ज्यावेळेस लोकांना दिलेली आश्वासनं आणि त्या आश्वासनांची पूर्तता करण्याची वेळ आली त्यावेळेस मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सध्या आपला ताशेरे ओढताना दिसत आहे। हा घटनाक्रम तुम्ही समजून घ्या। माझा आक्षेप रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या उद्दिष्टाकडे, हेतूकडे नाही, पण माझा आक्षेप त्या वेळेवर आहे ज्या वेळेत या गोष्टी घडायला हव्या होत्या त्यावेळी त्या गोष्टी घडलेल्या नाहीत। याचं एक उदाहरण देतो, कारण कॅगने सुद्धा असे काही ताशेरे ओढले होते हे तुम्ही सर्वांनी पाहिलात, पण कॅगच्या ताशेऱ्यांना केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे। आता विशेषतः महाराष्ट्रात गाजत असलेली लाडकी बहीण योजना, खरं तर या योजना मी सध्यासाठी बाजूला ठेवतो, पण मी तुम्हाला एक गोष्ट इथे या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो। आजचा आपल्या रुपयाचा निचांकी दर काय आहे माहिती आहे तुम्हाला? आजचा आपल्या रुपयाचा निचांकी दर आहे 84 रुपये 95 पैसे। म्हणजे देशाच्या इतिहासातला एवढा घसरणारा दर किंवा एवढ्या त्वेषाने घसरणारा हा दर हा पहिल्यांदाच पाहण्यात आलेला आहे। ज्या वेगाने हा दर घसरतोय, म्हणजे रुपयाच्या आणि डॉलरच्या किमतीत रुपया किंवा रुपयाच्या किमतीत डॉलर, ह्याचा हा जो क्रम आहे ना, हा आजपर्यंत म्हणजे मी तुम्हाला जर 2014चा आकडा सांगितला तर 62 रुपये 33 इतका रुपयाचा दर होता डॉलरच्या किमतीमध्ये। म्हणजे $1 घेण्यासाठी आपल्याला 62 रुपये 33 पैसे मोजावे लागत होते 2014ला, आणि 2014 ते 24 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये फक्त 20 ते 23 रुपयांनी रुपया घसरला। म्हणजे 62 रुपयाचा रुपया हा आता 84.95 पैसा इतपत पोहोचला। हे सांगायचं तात्पर्य मी तुम्हाला सांगतो, कारण आज आपण 1500 रुपयांची आस लावून बसलेलो आहोत। या लाडक्या योजनेबद्दल तर मी बोलेलच, पण इथे मी रुपया का आणतोय बघा, या गोष्टींची मी इथे सांगड का घालतोय ते लक्षात घ्या। आज आपण म्हणजे इतर देशांशी जे एक्सपोर्टचे, इम्पोर्टचे जे व्यवहार असतात ते सारे डॉलर्समध्ये करत असतो। भारतीय रुपया हा काही वैश्विक करन्सी नाही आहे की जगभर एक्सेप्ट केली जाते। जगभर एक्सेप्ट केलेल्या जाणाऱ्या करन्सीमध्ये हा डॉलर आहे, आणि $1 हा घेण्यासाठी आपल्याला जवळपास 85 रुपये म्हणजे 5 पैशाचा फरक काय असेल, पण 85 रुपये मोजावे लागतात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत जगभरातला कच्चं तेल आयात करणारा, म्हणजे पेट्रोलियम पदार्थ असतील, म्हणजे डिझेल म्हणू शकता, पेट्रोल म्हणू शकता, आता केरोसिन तर बंद झालेलं आहे, पण आयात करणारा जगातला सगळ्यात मोठा ग्राहक आहे बरं का। आपण ग्राहकामध्ये मोडतो, आणि भारत ज्यावेळेस कच्चं तेल आयात करत असतो त्यावेळेस सगळ्यात जास्त परकीय चलन आपण मोजत असतो, आणि ते डॉलरच्या स्वरूपात आपण मोजत असतो। म्हणजे आता जितकी जास्त ही करन्सी, म्हणजे जितका जास्त रुपया घसरत जाईल तितका जास्त भारताच्या इकॉनॉमीवर, भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होईल। याचा अर्थ आपल्याकडे महागाई वाढण्यास सुरुवात होईल। प्रत्येक घटकामध्ये ही महागाई वाढत येईल, अगदीच, कारण ट्रान्सपोर्टेशन पासून जिथे पेट्रोलियम पदार्थ वाढतात तिथे महागाई ही सगळ्याच क्षेत्रात घुसते, कारण ट्रान्सपोर्टेशन, वाहतूक, दळणवळण ज्याला आपण म्हणतो, या सगळ्यांची किंमत वाढत जाते।
आणि ज्यावेळेस आपण बॅरल विकत घेत असतो पेट्रोलचे, त्यावेळेस विचार करा कच्च्या तेलाचे, त्यावेळेस आपण जास्तीची किंमत मोजत असतो. आज आपण 1500ची वाट पाहतोय, 1500च्या कवड्या रेवड्यांसाठी आज आपण देशाची अर्थव्यवस्था अशा लोकांच्या हातात नेऊन ठेवली. मला खरं तर नवल वाटतं. अनेक जण म्हणत असतात, मी थोडासा विषय हाला बाजूला घेतो आणि माझ्या महत्त्वाच्या विषयावर येतो. अनेक जण म्हणत असतात, अनेक जण ज्ञान शिकवत असतात, असंही मी म्हणू शकेल, चांगल्या भाषेत म्हटलं तर ज्ञान शिकवत असतात की EVM या गोष्टीला तुम्ही फार जास्त EVM वर तुम्ही आपल्या पराभवाची खापरं फोडलेली आहेत. EVM ला बाजूला करा, EVM हे तुमच्या पराभवाचं खापर नाही. मग म्हटलं बरं, EVM हे आमच्या पराभवाचं जर खापर नसेल किंवा आम्ही त्याच्यावर खापरं फोडायची नसतील तर तुम्ही ॲनालिसिस केलेलं आहे, तुम्ही राजनीतिक विशेषज्ञ आहात, जरा सांगावं नेमकं काय घडलंय. अगदी 4च महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा दारुण पराभव झाला होता. तुम्ही सर्वांनी पाहिलात. 43 वर असलेला NDA जवळपास 13-14 जागांवर फेकला गेला. 4-5 महिन्यांनंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या. असं नेमकं काय घडलं महाराष्ट्रामध्ये की सगळं चित्रच उलटं झालं. आपण EVM वर याचं खापर नाही फोडायचं असं जर ठरवलं तर नेमकं महाराष्ट्रात काय झालं. मग असं समजूयात, लाडकी बहीण ही योजना आली. मग लाडकी बहीण ही एकमेव अशी योजना आहे जिचा जर एवढा मोठा इम्पॅक्ट झाला असेल, तुम्ही लक्षात घ्या. मला दुसरी बाजू काय सांगायचे. आपण सध्या EVM ला समजा बाजूला ठेवलं तर लाडकी बहीण या एका योजनेपायी महाराष्ट्रातल्या तमाम महिलांनी असेल, पुरुषांनी असेल, कारण त्यांच्या घरातही शेवटी पैसे आलेले आहेत, असं जर आपण ठरवलं तर तुम्ही मला सांगा, हाच निवडणुका जिंकायचा एक नवीन फंडा आहे का मग? किंवा अशाच प्रकारे आता भविष्यात देखील निवडणुका जिंकायच्या आहेत का? म्हणजे सबंध 5 वर्ष महाराष्ट्र विकून खायचा, सबंध 5 वर्ष महाराष्ट्रात विकासाचं एक कवडीचं काम करायचं नाही. महाराष्ट्रातले दळणवळणाचे रस्ते असतील, रेल्वे मार्ग असतील, प्रस्तावित रेल्वे मार्ग असतील, धरणं असतील, महाराष्ट्रात येऊ घातलेल्या इंडस्ट्रीज असतील, इंडस्ट्रियल हब असतील, SEZ असतील, नवीन विमानतळं असतील, डोमेस्टिक विमानतळं असतील, महाराष्ट्रात होऊ घातलेली नवी बंदरं असतील, अनेक गोष्टी आहेत. समजा तालुक्यांमध्ये मोठमोठाली इस्पितळं असतील, खेळाची ग्राउंड असतील, म्हणजे जे मी पायाभूत सुविधा, मला एकंदरीत सांगायचंय पायाभूत सुविधा, या पायाभूत सुविधांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. ह्या मी फक्त अगदी 0.0001% ह्या गोष्टी मी तुम्हा सर्वांच्या समोर ठेवल्या. अगदी साधं उदाहरण घ्या, तो मुंबई गोवा हायवे सारख्या हायवेला खरंच किती निधी मिळतोय, खरंच किती निधी मिळालाय, या सगळ्या गोष्टी असतील. जे प्रस्तावित रेल्वे मार्ग आपण कैक वर्षांपासून ऐकतोय, कैक वर्षांपासून ते आजतागायत मंजूर झाल्यानंतर देखील त्याला तो निधी मंजूर होत नाही. या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आता मी तुम्हाला पुढे सांगतो. मग 5 वर्ष या सगळ्या गोष्टी विसरायच्या. 5व्या वर्षाच्या शेवटाला, म्हणजे 5 वर्षात काही करायचं नाही, लक्षात घ्या, कारण आपली मेमरी शॉर्ट असते, आपल्याला मागचं काही लक्षात राहत नसतं. जर लक्षात राहिलं असतं तर कोविड काळातलं उद्धव साहेबांचं काम आपण लक्षात ठेवलं असतं. कोविडच्या काळामध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्र संघर्ष करत होता, ज्या प्रकारे महाराष्ट्र कोविडशीही लढत होता आणि केंद्राशीही लढत होता आणि सोबतच राज्यातल्या विरोधकांशीही लढत होता, हे लक्षात घ्या. फक्त एकट्या कोविडशी महाराष्ट्र सरकारची लढाई नव्हती त्या काळामध्ये. मग हे सगळं आपल्याला लक्षात राहिलं असतं, जे की आपल्या लक्षात राहिलं नाही. आपण काय लक्षात ठेवलं, 5व्या वर्षाच्या, म्हणजे जिथे 5वं वर्ष संपतंय त्याच्या 12व्या महिन्यामध्ये लागू झालेली एक लाडकी बहीण योजना, आणि त्या लाडक्या बहीण योजनेसाठी केंद्र, ज्या प्रकारे महाराष्ट्र सरकार उतावीळ झालं होतं, ज्या प्रकारे महाराष्ट्र सरकारला पटापट ते फॉर्म घेऊन पैसे टाकायचे होते, स्क्रुटिनी, फॉर्मची पडताळणी वगैरे काहीच करायची नव्हती. तुम्ही पाहिलं असाल, समजा योजना जुलै-ऑगस्टमध्ये लागू झाली, म्हणजे फॉर्म जुलै-ऑगस्टमध्ये भरले गेले असतील, ही महाराष्ट्रातली नव्हे तर देशातली मला असं वाटतं की ही पहिली योजना असावी ज्यामध्ये जुलै-ऑगस्टमध्ये भरलेले फॉर्म आणि योजनेचा बेनिफिट लागू केला जवळपास जूनपासून. म्हणजे तुम्हाला पैसा द्यायचा आहे तोही आतापासून नाही, असं दाखवायचं आहे जवळपास जूनपासूनची ही योजना आहे. बरं, जूनमध्ये पैसे दिले, बोनस दिला, दिवाळीमध्ये बोनस दिला, त्यानंतर ज्यावेळेस आचारसंहिता लागायची वेळ आली त्यावेळेस तुम्ही त्या नोव्हेंबरचा सुद्धा हप्ता ॲडव्हान्स क्रेडिट केला. का तर नोव्हेंबरमध्ये ही आचारसंहिता असेल, लाडक्या बहिणींना कुठेतरी इनसिक्युअर वाटू नये, एक असुरक्षित वाटू नये, यासाठी तुम्ही अगोदरच पैसे
नोव्हेंबरचे देखील क्रेडिट केले. ही एकमेव अशी योजना असेल हिच्यामध्ये ॲडव्हान्स पैसा मिळत होता. नाहीतर आतापर्यंत ज्या योजना महाराष्ट्रात चालू आहेत, म्हणजे अगदी 60-65च्या पुढच्या त्या महिला असतील त्यांच्यासाठी असतील, किंवा विधवा असतील, निराधार असतील, अपंग योजना असतील, श्रावणबाळ योजना असतील, इंदिरा गांधी निराधार योजना असतील, किंवा आरोग्य योजना असतील, यामध्ये जवळपास 4-4, 5-5 महिने पैसा हा लेट येत असतो. बरं, ह्या योजनांचा लाभार्थी हा काहीसा असेल ह्या योजनेच्या तुलनेमध्ये. पण ह्याच योजनेला इतकी घाई कशासाठी केली गेली होती याचं कारण समजा. कारण 5 वर्षात काही करायचं नाही, शेवटच्या महिन्यात अशी योजना आणायची, तुमचं मतदान घ्यायचं, पुढची 5 वर्ष सेफ, पुन्हा महाराष्ट्र लुटण्यासाठी ते रेडी, तयार है हम, तयार है हम. म्हणजे विचार करायला हवा, 1,500 जर आपल्याला एवढा गोड वाटू शकतो तर घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा. मग महाराष्ट्रातल्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेचा, महाराष्ट्रातल्या ढेपाळलेल्या प्रशासनाचा, महाराष्ट्रातल्या सोयी सुविधांचा, मग ह्या सगळ्यांचा लाभ आपण घ्यायचा. अगदी कचऱ्यासारखा तुम्हाला रेल्वेने प्रवास करावा लागला तरी चालेल, कचऱ्यासारख्या त्या एस.टी. महामंडळाच्या बसेस दिसल्या तरीही चालेल, रस्त्यांवर ढीग पडलेले कचऱ्यांचे चालतील, घराच्या नळाला पाणी नाही आलं तरीही चालेल, तुमच्या रस्त्यांना खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न तुमच्या मनात आलाच नाही पाहिजे, कारण 1,500 तुमच्या अकाउंटला थेट येत आहेत. खरं तर हा पोटतिडकीचा विषय आहे, कोणी याच्यामध्ये राग मानून घेऊ नका. जर EVM हा फॅक्टर जर मी बाजूला ठेवला आणि ह्या स्वयंघोषित कायदे पंडित, कायदे तज्ज्ञ, विश्लेषक यांच्या मताप्रमाणे गेले तर मग ही एकमेव योजना होती जी 4 महिन्यामध्ये आली होती. तिने जर एवढा मोठा गेम पलटवला असेल तर याचे खरे लाभार्थी तर आपणच आहोत, किंवा लाभार्थी म्हणण्यापेक्षा याचे खरे जनकच आपण आहोत. मग विचार करा, आज तुम्ही ह्या लाडक्या बहीण योजनेपायी आज महाराष्ट्राची काय अवस्था झालेली आहे. आज महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये आता विधानसभेच्या ह्या हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांनी सांगितलं की आहेत आपल्याकडे पैसे, देऊ आपण, पण ते कधी माहिती आहे, कधी म्हणाले ते 2100चं जे वचन दिलं होतं, 2100चं वचन आम्ही कधी विचार करू. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर, म्हणजे पुढचं जे अधिवेशन होईल ते मार्च-एप्रिलच्या आसपास होईल, मार्च पकडा, मार्च नंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राज्याची आर्थिक स्थिती पाहून आम्ही याचा विचार करू. देऊ माहीत नाही, आम्ही याचा विचार करू. 1500 कधी येणार ते आज सांगू शकत नाही. म्हणजे नोव्हेंबरपर्यंत दिलेला पैसा हा यासाठी होता, कारण तुम्ही आता हे मी खरं सांगितलं तुम्हाला परत त्यात राजकारण दिसेल. नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला तुमचं मतदान घ्यायचं होतं, तोपर्यंत पैसा दिला. आज डिसेंबरच्या हप्त्याची कोणी तारीख देखील सांगत नाही. समजून घ्या तुम्ही, या सगळ्या घटनाक्रम मी उगाच नाही सांगत, हा घटनाक्रम का समजून घ्यायला हवा. आज राज्यामध्ये जर पायाभूत सुविधा आल्या नाहीत, बरं, पायाभूत सुविधांचा पैसा हा सगळ्या अशा योजनांवर खर्च केला जातो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने किंवा कॅगने जे काही ताशेरे उडले आहेत ते अगदी बरोबर आहे, पण माझा एक साधासा प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सुद्धा पडतो की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हा जो मुहूर्त सापडला निवडणुकांच्या निकालाच्या नंतरचा, आधी काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कॅग झोपले होते, त्यांचे ताशेरे कुठे फिरायला गेले होते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे ताशेरे अगोदर का नाही ओढले, ज्यावेळेस राज्याचा आर्थिक कणा तुम्हाला कमकुवत वाटत होता? म्हणजे मी जे मगाच्या पायाभूत सुविधा सांगितल्या, त्या पायाभूत सुविधा जर झाल्या नाहीत त्याचा एक परिणाम लक्षात घ्या. याचा परिणाम असा की राज्यातली इन्व्हेस्टमेंट, राज्यात होऊ घातलेले येणारे जे उद्योगधंदे आहेत ते उद्योगधंदे आपल्याला पूरक असं वातावरण पाहतात. पूरक वातावरण म्हणजे नेमकं काय हो? त्यांना बंदरं जवळ लागतात, कारण त्यांना एक्सपोर्ट करायचे असतात, काही मटेरियल इम्पोर्ट करायचं असतं, त्यांना बंदरं जवळ लागतात. त्या बंदरांसाठी, बंदरांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते मार्ग लागतात. ज्या इकॉनॉमी हबमध्ये, SEZमध्ये, MIDCमध्ये त्यांचं प्रोडक्शन होत असतं, तिथून त्यांना रेल्वे मार्ग जवळ लागत असतात. या सगळ्या गोष्टींची जर आपण पूर्तता केली नाही किंवा त्यांना आपण ते सबसिडीज दिल्या नाहीत, जशी इलेक्ट्रिसिटीमध्ये सबसिडी असेल, जशी जमिनीच्या खरेदीमध्ये सबसिडी असेल, त्या भाड्यामध्ये सबसिडी असेल, पाण्यामध्ये सबसिडी असेल, या सबसिडीज जर आपण त्यांना दिल्या नाही तर ते असं राज्य शोधतात जिथे सबसिडी सगळ्यात जास्त मिळेल, जेणेकरून त्यांच्या प्रोडक्शनचा खर्च हा कमी होईल, जास्तीत जास्त उत्पन्न त्यांना काढता येईल. आणि त्यासोबत राज्यांचा विकास कसा होणार, तर राज्यांना या सगळ्यातने टॅक्सेस मिळत असतात आणि त्याचसोबत राज्यातल्या युवकांना तिथे नोकऱ्या धंद्या मिळत असतात. ते महत्त्वाचं कारण आहे, कारण नोकऱ्या धंद्या ज्यावेळेस मिळतात स्थानिक तरुणांना किंवा त्या राज्यातल्या मुलांना, त्यावेळेस त्या राज्याची इकॉनॉमी मजबूत राहते. एक व्यक्ती त्या घरातली तिथे कामाला असेल तर तिच्यामुळे त्या घरामध्ये पैसा खेळता राहतो, घराची पर्चेसिंग पॉवर वाढते.
म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये जाऊन जर खरेदीच केली नाही तर मार्केटमध्ये दुकानदार काय करणार? जर त्या दुकानदारवाल्यांनी मालच भरला नाही तर ते मोठे मध्यम व्यापारी काय करणार? मध्यम व्यापाऱ्यांनी माल घेतला नाही तर प्रोडक्शनवाले काय करणार? आणि प्रोडक्शनवाल्यांनी जर तो मालच बनवला नाही तर त्या मालासाठी लागणारं कच्चं मटेरियल जे उत्पादन करतात तो शेतकरी काय करणार? ही सगळी साखळी माहिती आहे तुम्हाला कशी आहे? ही अशी आहे. त्यासाठी परत शेवटी फिरून ते जागेवरच येत असते, सर्कल कंप्लीट होत असतं. मला इथे काही पूर्ण तुम्हाला इकॉनॉमी समजवायची नाही, तेवढा मी कोणी काही महान तत्ववेत्ता नाही, पण सांगायचं उद्दिष्ट असं की महाराष्ट्रामध्ये बेकारीचा स्तर अत्यंत उच्चांकी स्तराला आहे. उच्चांकी बेकारी. आणि मगाशी रुपये सांगितला तो निच्चांकी स्तराला आहे. आता ऐका, बेकारीमध्ये महाराष्ट्र, समजा तुम्ही एखादा साधासा 15-20 हजार रुपयांचा एखादा प्रायव्हेट कंपनीचा जॉब जरी तुम्ही ॲडव्हर्टाईज केली तर यासाठी लाखो अर्ज येतात बरं का. महाराष्ट्रामध्ये अगदी 10,000 पोलीस पदांसाठी, पोलीस शिपाई पदांसाठी तुम्ही भरती काढणार तर 10 लाख मुलांचे अर्ज येतात. बरं, पात्रता तुम्ही सगळ्यात जास्त वर्ष जरी ठेवल्यात ना, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, तरीसुद्धा तुम्हाला 10 लाख अर्ज येतात. म्हणजे साक्षर बेकारांची भरती आपण करून ठेवलेली आहे. महाराष्ट्र हे साक्षर बेकारांचं हब झालेलं आहे. या गोष्टींचा काहीतरी आपण विचार करायला हवा. मी कुठेही म्हणणार नाही लाडक्या बहिणी योजनेमुळे हे सगळं घडतंय, असं नाही आहे बिलकुल. पण ह्या अशा योजना ज्यावेळेस आपण आणतो, कॅगचा एक ताशेरा होता, कॅगने सांगितलं होतं महाराष्ट्राचं महसुली उत्पन्न आपण वाढवण्यासाठी नेमकं महाराष्ट्र सरकार काय करतंय. महाराष्ट्र सरकार करतंय ना, महाराष्ट्र सरकारने 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर 500 रुपयांवर नेला. आठवतंय आपल्याला? ज्या गोष्टीसाठी आपण 100चा स्टॅम्प पेपर खरेदी करतो आपल्याला 500 रुपये मोजावे लागणार. हे तुमच्याच खिशातनं काढले जाणार, तुमच्याच खिशातनं. महाराष्ट्र सरकार अनेक टॅक्सेस वाढवणार, तुमच्या पेट्रोलवर वाढवणार, गॅसेसवर वाढवणार, तुमच्या जवळपास सगळ्या तुम्ही जे जे काही मार्केटमधून खरेदी करणार सगळ्यांमधला 1% वाढवणार. शेवटी तुमच्याच खिशातनं जाणार. तरी देखील पायाभूत सुविधांवर याचा खर्च केला जाणार नाही, कारण या सगळ्या गोष्टींचा पैसा तुम्ही आज विचार करा, 45,000 कोटी फक्त 1,500 रुपयाच्या हप्त्याने जात होते. आता 2100चा जर हप्ता झाला तर 63,000 कोटींचा याला निधी लागेल. एवढ्या रकमेमध्ये मुंबई, नागपूर, समृद्धी महामार्गांसारखे महामार्ग बनतात, कोस्टल रोडसारखे महामार्ग बनतात. विचार करा. म्हणजे मी एक साधं उदाहरण दिलं. आम्हाला खरं तर ह्या अशा भिकेतल्या रेवड्या नको तुमच्याकडनं. आम्हाला आमच्या शेतमालाला भाव द्या. आपल्या शेतमालाचा भाव कमी करून सरकार जिथून जो पैसा वाचवतं, विचार करा, शेवटी तो तुमच्याच खिशातनं काढला जातो. 6,000 7,000 रुपयांचा हमी भावाच्या गोष्टी 2300-2400 रुपयांनी सोयाबीन जायला लागला आहे. 2300-2400 रुपयांनी. जो सोयाबीन खरं तर 70-7,000 रुपये भाव असला पाहिजे होता, त्याला नाही जात आहे. या अनेक गोष्टी आहेत. मी तुम्हा सर्वांच्या समोर अनेक गोष्टी ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. आखिरमध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला हिंदीमध्ये, आखिर में सिर्फ इतना ही बता सकता हूँ की ऐसी योजनाएं फार दूर, मतलब बघा ना, फार दूरपर्यंत चालणार नाहीत. ह्या योजना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पुढे करून, ह्या योजना अशा कॅगला पुढे करून, कोर्टांना पुढे करून ह्या योजना कुठेतरी बंद करायची एक साजिश म्हणू शकता तुम्ही, एक षडयंत्र म्हणू शकता. अशा प्रकारे साप पण मेला आणि काठीही नाही तुटली. अशा प्रकारे ह्या योजना बंद करून आम्हाला द्यायची इच्छा होती, पण ह्या सरकारच्या ह्या संस्थांमुळे आम्हाला देता येत नाही, हे माफ करावं. म्हणजे स्वतःचं तुम्ही हेही राखलात, आबही राखलात आणि त्याच्यातून तुमची सुटका, अलगद हातही काढून घेतलेला आहे, असं मला वाटतं कुठेतरी. खरं तर आता जर आपण जे प्रॉमिस केलेलं आहे ते प्रॉमिस आपण पाळायला हवं. आज स्क्रुटिनी करताना जवळपास लाखो महिलांना तुम्ही, त्या 2.5 कोटी महिलांना जो लाभ दिलात, लाखो महिलांना काढलात त्यातनं. लाखो महिलांचे अर्ज तुम्ही आता बाद करत आहात. मग हेच स्क्रुटिनी आपण निवडणुकांच्या आधी का नाही केली? त्या महिलांची आपल्याला मतं घ्यायची होती. त्या महिलांची मतं घेऊन झाली आहेत. म्हणजे खरं म्हणायला गेलं तर त्या महिलांच्या दिलेल्या मताला भावपूर्ण श्रद्धांजली असंच म्हणावं लागेल. त्या मताला भावपूर्ण श्रद्धांजली. ते मत तुम्हाला का मिळाले? ते 1500 तुम्हाला मिळाले, तुम्ही त्यांना दिले. मग आता तुम्हाला ती स्क्रुटिनी करायची आहे. हा सगळा ही सगळी एक सोची समजी साजिश आहे. खरं तर हा 420चा प्रकार आहे. हा 420 म्हणजे निवडणुका जिंकण्यासाठी केला गेलेला हा एक 420चा प्रकार आहे, इतकंच मला वाटतं. असो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लाखोंची कर्ज ज्या व्यापाऱ्यांची, ज्या उद्योगपतींची माफ केलेली आहेत तिकडे देखील जरा लक्ष घालावं. कारण ज्यावेळेस अशा योजना सर्वसामान्यासाठी येतात त्यावेळेस मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला तो स्टॅटस ऑफ स्टडी काय म्हणतात त्याला, कुठला तो अहवाल, स्टॅटस फायनान्स स्टडीचा अहवाल त्यांना सुचतो, 24-25चा हा अहवाल. अशाच प्रकारची जेव्हा कर्जमाफी तुम्ही, म्हणजे कर्ज बुडवे जे पळून जातात देशाच्या बाहेर, त्यांच्यासाठी का बरं ह्या अशा गोष्टी आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत नाही?
त्यांच्यासाठी मात्र खुलं रेड कार्पेट टाकलेलं असतं. पण ज्यावेळेस ह्या योजना इकडे चालू होतात त्यावेळेस मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ह्या सगळ्याला तुम्ही ताशेरे ओढता. करा ना मंत्र्यांचे, करा ना त्या आमदारांचे खासदारांचे पेन्शन बंद करून टाका, त्यांना मिळणारे भत्ते कमी करून टाका. काहीच गरज नाही आहे या सगळ्या गोष्टींची. जसं मी म्हणतो ना, शपथविधी नावाचा एक प्रकार असतो. मी याव मतदारसंघाचा निवडून आलेलो आहे, संविधानाची शपथ घेऊन सांगतो याव करेन त्याव करेन. संविधानाची शपथ घेऊन खोटं बोलणारी ही लोक आहेत. खरं तर संविधानाला यांनी हातही लावू नये, ही अशी खोटं बोलणारी लोक. असो, या सगळ्या गोष्टी ह्यांचे सगळ्यांचे ते भत्ते बित्ते सगळं बंद करून टाका. तो पैसा वाचेल, तो करा इकडे वळता. बरोबर, पटत असेल तर लिहा. मी तुम्हाला आज एक प्रश्न विचारतो पुन्हा एकदा. आपण जसे काही व्हिडिओमध्ये प्रश्न विचारत आहोत, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता की कुठल्या कायद्यान्वये, म्हणजे त्याच्यात तो 169चा कायदा होता, अनेकांनी 171 172 लिहिलं. ठीक आहे, मी आजचा माझा एक प्रश्न विचारतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बघा तुम्ही याचं उत्तर संक्षिप्तमध्ये द्यायचा प्रयत्न करा, पण थोडं डिटेलमध्ये लिहा. फक्त एका ओळीचं उत्तर लिहू नका. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्यावेळेस चलन छापतं त्यावेळेस कशाच्या तुलनेत किती चलन छापलं जातं? नेमकं चलन छापण्याची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी पद्धती आहे ती कशी छापली जाते, म्हणजे चलन कसं छापलं जातं हा माझा प्रश्न नाही. चलन कशाच्या तुलनेत, आता मी कशाच्या हा शब्द वापरतो त्याचं उत्तरच दिलं जाईल. कशाच्या तुलनेत चलन छापलं जातं? जेव्हा आपण नोटेवर लिहितो मैं धारक को 10 रुपये अदा करने का वचन देतो आणि खाली गव्हर्नरची सही असते, तर गव्हर्नर नेमकं कसलं वचन देत असतो आणि कशाच्या तुलनेत हे चलन छापलं जातं याचं उत्तर मात्र तुम्ही लिहावं. इतकंच सांगतो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. कदाचित ही योजना लवकरच बंद देखील होऊ शकते. या असल्या RBIच्या या सगळ्या रिपोर्ट्सचा अहवाल देऊन, कॅगचा अहवाल देऊन, कोर्टांचा अहवाल देऊन होऊ शकते, काही होऊ शकतं. पण ही बंद नाही व्हावी हीच आमची देखील इच्छा आहे. तुम्हा सर्वांची सध्या रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.